स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो धुळ्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर संदीप वाडिले सर, जे मागच्या अनेक वर्षांपासून रेसिडेन्शियल आणि कमर्शियल अशा प्रोजेक्ट्समध्ये काम करतायत. सो त्यांच्या प्रवासाबद्दल, त्यांच्या अनुभवांबद्दल आम्ही आज बोलणार आहोत. सो पहिला प्रश्न मला हाच विचारायचा आहे, ते म्हणजे तुमचं शैक्षणिक पार्श्वभूमी, अच्छा. महाविद्यालयीन जीवन आणि सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड कुणामुळे निवडावंसं वाटलं? किंवा ज्यांची प्रेरणा मिळाली असं आम्हाला ते तिन्ही ऐकायचंय. काय सांगाल? सरजी मी ॲक्च्युली 12वी पास झाल्यानंतर आयटीआयमध्ये टर्नर फिटर जो ट्रेड असतो ना, बरं, तो घरच्यांनी मला सांगितला होता बरं, करायला. बरं. परंतु ज्यावेळेस मी तेव्हा आयटीआयत गेलो, हं. फॉर्म्स वगैरे भरले. हं, हं. त्या फॉर्म्स भरल्यानंतर त्यांनी मला ऑप्शन्स दिले सरांनी. अच्छा. ऑप्शन दिले असे की बुवा ड्रॉसमन सिव्हिल, ड्रॉसमन मेकॅनिकल, टर्नर फिटर. हं. मग मी यांचा सारांश विचारला. ड्रॉसमन सिव्हिल काय, मेकॅनिकल काय, सगळं टोटली विचारलं. तर ड्रॉसमन सिव्हिलमध्ये असं आहे की बुवा ड्रॉइंग केल्या जातात, इंजिनियर फील्डमध्ये जातात मला लोक, बरोबर. बिल्डिंग्स वगैरे बांधल्या जातात. मग आमचं स्वतःचं वीटभट्टीचा व्यवसाय असल्यामुळे अच्छा. मला त्यावेळेस असं वाटलं की आपण पण या फील्डमध्ये गेलो तर आपल्याला पण थोडाफार फायदा होईल. फायदा होईल. बरोबर आहे. म्हणजे आपले वेट्स वगैरे जो काही सेल आउट होईल असा माझ्या त्यावेळेस एक वेगळा विचार होता. विचार झाला. म्हणजे त्यावेळेस घरच्यांनी काय सांगितलं मला, टर्नर फिटर, पण मी निवडलं ड्रॉसमन सिव्हिल. सिव्हिल. बरोबर. त्यावेळेस घरच्यांनी मला थोडंसं बोललेत की बा तू हे का निवडलं असं वगैरे. हं, हं. मग मी ते 2 वर्ष पूर्ण आयटीआय केला ड्रॉसमन बरं. सिव्हिलला. हो. 3 ते 5 या वर्षी केला. अप्रेंटिसशिप 1 वर्ष झाला. हं, हं. त्यानंतर काय झालं सर, मी अविनाश सिद्धेपुरे सरांकडे लागलो. बरं. ते जलसिंचनचे कामं असतात हं, ना हं, हं. हो, हो, त्याचं. हो. मग त्यांच्याकडे एक वर्ष थांबलो मी. हं. त्यानंतर त्यांच्याकडून ब्रेक झालो. हं. मग 2 वर्ष परत 1-2 वर्ष गॅप झाला आणि 2009 पासून आपले कैलास महाजन हो, सरांनीच हो. मला परत सांगितलं की बुवा आपले अनुप गिंदोड्या सर आहेत त्यांच्याकडे हं. जॉब्स. हं, हं. माझं म्हणजे AutoCAD वगैरे काही झालेलं नव्हतं. बरं. मग त्यांनी सुचवलं की AutoCADचा क्लास वगैरे लावून. हं, मग हं. तो क्लास वगैरे लावला अच्छा. सरांनी हं, सांगितलेल्याप्रमाणे हं. आणि अनुप सरांकडे लागलो. क्या बात आहे. मग त्यांच्याकडे 2 वर्ष केलं सरांकडे. हं, हं. तिथून आपले हेमंत देसाई सरांकडे 2 वर्ष. अच्छा. त्यानंतर मग आपले योगेश ठाकरे सर आहे, बरोबर. त्यांच्याकडे 4 वर्ष केलेत मी. हं. त्यानंतर मग आपले स्वतःचे हो, बिझनेस वगैरे हो. चालू केलेत. तेच मी म्हणणार होतो, इतक्या ठिकाणी सर्व्हिस किंवा प्रॅक्टिस केल्यानंतर नंतर असं कधी वाटलं तुम्हाला की आता स्वतःचं काहीतरी सुरू केलं पाहिजे? हां, तर अशा केसमध्ये हा जो टर्म्स होता ना, यात हं. एक माझा मित्र होता चंद्रकांत सोनवणे म्हणून. अच्छा. ते मला टच झाले आणि तिथून मी सुरुवात केली अच्छा. व्हेरी गुड. की आपण काहीतरी कामं करायला पाहिजे स्वतःची. बरोबर, बरोबर. मग ते टच झालं, आम्ही कॉम्बिनेशनमध्ये कामं करायला कामं. लागलो, तर पार्टनरशिपमध्ये. पहिल्या प्रोजेक्टची आठवण कशी होती? पहिला प्रोजेक्ट लोड इंडिव्हिज्युअल बेअरिंग. प्रोजेक्ट. इंडिव्हिज्युअल हं. इंडिव्हिज्युअल हां, इंडिव्हिज्युअल पहिला प्रोजेक्ट केलेला. इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट असा होता सरजी, आपल्या ते पण इंजिनियर होते हं. जिल्हा परिषदला, हं. बागुल म्हणून होते, रामदास बागुल म्हणून हं, सर. हं. हं, हं. तर त्यांचा खालचा मधला ऑलरेडी तयार होता, वरचा मधला बांधायचा होता. बरोबर. जसं की मला सांगितलं हे कैलास महाजन हं, सरांचे हं. मित्र आहेत कैलास ठाकरे, त्यांनीच मला सुचवलं होतं की इथे काम आहे असं. तिथं गेलो त्यांच्याकडे. तर त्यांचं जे काम होतं कौलारू होतं अगोदरचा, अच्छा. कौलारू हं, घर. हं. आणि हॉल वगैरे छोटा होता, तो मला वाढवायला लावला त्यांनी वगैरे. त्यांनी माझे 2 महिने घेतले सर. मला खूप म्हणजे बारीक तपासलं. बरोबर. आणि 2 महिन्यानंतर ते रिटायरमेंट होणार होते. ती रिटायरमेंट झाल्यानंतर मला बोलवलं त्यांनी. हां. तेव्हा मी मग काम चालू केलं सरांकडून, सगळं ठरवलं वगैरे आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिस मिळाला तो मला. बरोबर. माझं पहिलं बरोबर. कॉन्ट्रॅक्ट हो, बेसिस ते हो, काम. हो. शिवाजी पाटील सर म्हणून त्यांच्याकडून कॉन्ट्रॅक्ट नव्हतंच ना, बरोबर. त्यांच्याकडून कॉपी घेतली हो. की सर तुम्ही करता तर मला द्या. तर मग त्यांनी मला एक त्यांची कॉपी दिली. मी त्याप्रमाणे वाचून सरांना दिलं हो. आणि त्यांच्याकडून सजेशन पण घेतलं की किती रुपयाने काम घ्यायला पाहिजे, काय घ्यायला पाहिजे असं. मग त्याप्रमाणे त्यांच्याकडून कामाची पूर्ण डिटेल्स घेतली आणि त्यानुसार काम घेतलं. आणि जे रामदास बागुल सर, त्यांचे 2 मुलं, अच्छा. कैलास बागुल आणि विजय बागुल, हे पण सिव्हिल फील्ड. अच्छा. अच्छा. तर त्यांना म्हणजे माझ्यावर म्हणजे भरोसा नव्हता की मी हे काम करू शकतो असं. बरोबर. परंतु आपले रामदास बागुल सर यांनी मला ओळखल्यामुळे ज्या दिवशी मी स्लॅब टाकला त्या दिवशी मला त्यांच्या मोठ्या मुलांनी पाठ माझी थापली वाह! की बुवा मला असं वाटत नव्हतं की तुम्ही हे काम करणार. पण तुम्ही चांगलं काम केलं. हां, म्हणजे त्यांना स्वतःला असं वाटलं की बुवा आणि एवढं चांगलं काम करणार होय, बरोबर, बरोबर. असं त्यांना
नव्हतं. व्हेरी गुड. आता आपण थेट इंजिनिअरिंग मधल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न असा आहे, की प्लॅन कुठल्याही कन्स्ट्रक्शनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो. तुम्ही तर राष्ट्रमध्ये हे केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला प्लॅनिंग या स्टेजचं महत्त्व आहे. तर बरं. प्लॅन या स्टेजचं महत्त्व काय सांगाल तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगमधलं? प्लॅनिंग तर आम्ही आमच्या हेमंत सरांकडून शिकलो. अच्छा. कारण की ते सर स्वतः ट्रेस करायचे. अच्छा. बरं, बरं, बरं. हं, हं. म्हणजे त्यांचं बघून आम्ही जास्त करून बरं, बरं, बरं. ते सर जेव्हा ट्रेस करायचे आणि आम्हाला ते ड्रॉ करायला लावायचे. हां. त्याच्यामुळे तुमचं त्याच्यात त्याच्यात जास्तीचा म्हटलं हे बरोबर झालं. हे झालं. बरं. दुसरं एखाद्या कन्स्ट्रक्शन जर चांगलं क्वालिटी कन्स्ट्रक्शन करायचं असेल हं. एखाद्याला, तर काय 4-5 टिप्स अशा तुम्ही देऊ शकता का? की या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, तर तुमचं घराचं काम, रेसिडेन्शियल काम चांगलं होईल? सर्वात आधी तर आपल्याला स्टील महत्वाचं आहे. हो, आणि 2 नंबर सिमेंट. हो. आणि आपण जेव्हा घर बांधकाम करतो सर, बरोबर. त्यावेळेस घराची हाईट्स हं, हं, हं. खूप महत्वाची. बरोबर. आज कसं असतं माहिती आहे का, रोड वरतीच टाकले जातात. हो, हो. मग त्यामुळे घराची लेवल काय होते, कमी होते. कमी होत जाते. तर बरोबर. प्लिंथ लेवल सुद्धा आपल्याला बघावं लागतं. ती वर घेतली पाहिजे. आणि फुटिंग जेव्हा होतात हं, हं. तेव्हा जे मजुरांकडून आम्ही करून घेतो बरोबर. प्रॉपर चेकिंग, हो, त्यांची हो. लाईव्ह वगैरे, ते आम्हाला खूप गरजेचं आहे. बरोबर. कारण की पाया मजबूत राहिला तर सगळी तरच बिल्डिंग पूर्ण बिल्डिंग वरती जाणार आहे. बरोबर, बरोबर. असं. दुसरं आता तुम्ही हे शिकला त्याच्यानंतर तुम्ही म्हटला, की मध्ये 1-2 सॉफ्टवेअर पण तुम्ही शिकलात जेव्हा तुम्हाला या फील्डमध्ये यायचं होतं. तर आता कुठली असं वाटतं का, की अजून हे पण शिकायला पाहिजे? एखादं सॉफ्टवेअर, एखादी टेक्नॉलॉजी किंवा एखादं असं काहीतरी या क्षेत्रात जर पुढे अजून जायचं असेल, काम करायचं असेल तर? तसं तर म्हणजे माझ्या हिशोबाने 3D मॅक्स की जे आता की जे शिकावंसं शिकावंच वाटतंय? वाटतं. बरोबर. म्हणजे प्लॅनिंग्स पण, आणि काय होतं 3D मॅक्स केल्यानंतर स्वतः आपल्याला 3D जे करता येतं. करता येतं. आणि आता दुसऱ्याकडे दिल्यानंतर त्याला परत आपल्याला चेंजेस सांगावे लागतात. बरोबर, बरोबर. असं. दुसरं आपण असं काय म्हणतो, की एक इंजिनिअर देश उभारणीमध्ये फार महत्त्वाचा वाटा निभावत असतो. कारण रस्ते असतील, धरणं असतील, ब्रिजेस असतील, हे सगळं इंजिनिअरच करत असतो. तर एखाद्या शहरासाठी इंजिनिअर कशाप्रकारे कॉन्ट्रिब्यूट करू शकतो असं तुम्हाला वाटतं? चांगल्या शहराच्या पायाभूत सुविधा डेव्हलप करण्यामध्ये? आता कसं आहे, सिव्हिल इंजिनियर जो जो आहे ना, हं. त्याला सगळ्या प्रकारचे वर्क येतात. बरोबर. म्हणजे तो ब्रिज असो हं. किंवा रेसिडेन्शियल असो, की आता समजा महानगरपालिका आहे, आयुक्त म्हणा किंवा आमदार म्हणा, यांनी सगळ्या इंजिनियर लोकांना बोलवायला पाहिजे. बरोबर. बरोबर. हो. त्यांना बोलवून त्यांच्याकडून म्हणजे संकल्पना घ्यायला पाहिजे, बरोबर. की धुळे शहराला आपण कसं डेव्हलप करायला पाहिजे. एक्झॅक्टली तेच. हं. म्हणजे आज जर धुळे शहर बघितलं गेलं तर धुळे शहरात फिरण्यासारखं काही नाही. बरोबर. ओन्ली फक्त स्वामीनारायण मंदिर. हो, हो, हो. त्याच्या व्यतिरिक्त धुळ्यात असा कोणता स्पॉट नाही की आपले कोणी रिलेटिव्ह आले वगैरे आले तर तर जाऊ आपण शकतो. तिथं आपण जाऊ शकतो. जसं आपले अनिल गोटे साहेबांचं जे होतं हं, हं. संकल्पना, हो. ती खरंच योग्य होती, हं. परंतु ते सक्सेस नाही झालं. बरोबर, बरोबर. आणि दुसरं या फील्डमध्ये आता जी नवीन मुलं येत आहेत, त्यांना काय मित्रत्वाच्या नात्यानं सल्ला द्याल? नवीन फील्डच्या जे लोक आहेत ना आपले मुलं, हं. आता सर काय करतायत, प्रॅक्टिस करत नाहीत ड्रिल बरोबर. फॅकमध्ये. कारण मी ज्या काळात कामं केली, हं, म्हणजे हं. प्रॅक्टिस केली, हो, हो, माझे हो. 7-8 वर्ष प्रॅक्टिसमध्ये गेले. तर माझ्यासमोर ती 2 महिने, 3 महिने, 4 महिने कामं करायचे आणि स्वतः कामं घ्यायचे. हं, हं, हं. म्हणजे त्यांना काय, त्यांचे पॅरेंट्स जे आहेत ना, ते लोकांना सांगायचे माझा मुलगा लागला आहे, आता कामं करायला. हं. मग तेच ठेकेदार लोक उचलायचे, ते कामं करायचे. पण ते फेल झाले सर. बरोबर, बरोबर. आम्ही जे शिकलो, डिटेल्स शिकलो, ते महत्वाचं आहे. ते महत्वाचं. हं, हं, हं. 8 वर्ष आम्ही सगळं त्याच्यात गुंतलो काम ना. केलं. बरोबर. दुसरं तर एखादं त्यांनी तसं हे करायला पाहिजे, हं, पोरांनी हं. प्रॅक्टिस करायला पाहिजे. बरोबर. हे महत्वाचं. डायरेक्ट आले का चालू करतो. असं नाही होणार. कमी रेट्समध्ये कामं घेतात सर. हं, आजची हं. पोझिशन जी कामाची. बरोबर. कोरोनामध्ये जे पास आउट झालेत ना, हं. खरंच म्हणजे धुळ्यात अवघड अवघड परिस्थिती. परिस्थिती झाली. बरोबर. दुसरा हा जर इतक्या केलेल्या प्रोजेक्टमधला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट आठवतोय का? की जो प्रोजेक्ट करताना पैशासोबत असा आनंद किंवा समाधान वाटलं, वेगळं असं छान वाटलं, की हा प्रोजेक्ट माझ्या हातून घडला. काहीतरी मी याच्यात वेगळं केलंय असं? आपले आमचे पाहुणे होते सटाण्याला, त्यांचा प्रोजेक्ट आम्ही जेव्हा तयार केला, त्यात आजूबाजूवाल्यांनी खूप त्रास दिला होता आम्हाला बरं, बरं. ॲक्च्युली. तर त्यांनी केस वगैरे पण केली होती आमच्यावर. हं, हं. आम्ही ते खूप शॉर्ट आउट केलं त्या कामात. बरं. कारण की तिकडे त्यांनी स्लॅब वगैरे टाकू दिला आम्हाला. हं, हं, हं. आणि त्यांनी बांधकाम चालू केलं, त्यांनी त्या बाजूला स्लॅब टाकून घेतला. अरे! बरोबर आहे. त्यामुळे अडचण अजून हां, वाढली. अडचण खूप वाढली होती हं, हं, आमची हं. ॲक्च्युली. बरं. दुसरं कुठल्याही कन्स्ट्रक्शनमध्ये सिमेंट आणि स्टील हे 2 महत्त्वाच्या गोष्टी असतात.
तर मग स्टील निवडताना तुम्ही कशा प्रकारचं स्टील निवडता? काय पॅरामीटर्स त्यातले बघता? काय गुणवैशिष्ट्य बघता स्टीलमधले? स्टीलमध्ये डक्टिलिटी बघितली जाते. हं. त्यानंतर त्याचा सॉफ्टनेस बघितला जातो, की बरोबर. किती सॉफ्ट वगैरे आहे. बरोबर. आणि आमचे तर समजा आम्ही आता साईटवर स्टील टाकल्यानंतर आमचे मजूरच आम्हाला सांगतात, अच्छा, की की हे सर स्टील हे चांगलं स्टील आहे. कसं काय काय बरोबर. असं. मग आयकॉन स्टील कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय का तुम्ही यापूर्वी? आयकॉन भरपूर स्टील आता सुद्धा नवीन प्रोजेक्ट चालू केला, तिथं पण आयकॉन. बरं. आमचे कुणाल चौधरी टच हो, झाल्यानंतर हो. आयकॉन सगळ्यात जास्त आमचे रोजचे कामं जे चालतात ना, त्यात पण पूर्ण आयकॉन. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो आयकॉनचा अनुभव कसा होता तुमचा ओव्हरऑल त्यांच्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेसचा पण? त्यांची अवेलेबिलिटी असेल कारण सगळ्यात स्टील अवेलेबल झालं पाहिजे लगेच, बरोबर. जेव्हा तुम्हाला हवं असतं तेव्हा. तर त्याचा काही अनुभव दुसरा किंवा सर्व्हिसेसचा असा? आतापर्यंत तर आम्हाला की म्हणजे ऑर्डर दिल्यानंतर लगेच अवेलेबल मिळालं. बरोबर. असं की उशीर झाला किंवा वगैरे हं. असं काही झालं नाही. हां. ठीक आहे. सो हे होते इंजिनियर संदीप वाडिले सर आणि तर तुमचं पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार की तुम्ही या बिल्ड आयकॉन प्लॅटफॉर्मवर आलात आणि आमच्याशी इतक्या गप्पा मारल्यात. येणाऱ्या भविष्यात असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, याच मनःपूर्वक शुभेच्छा. थँक्यू थँक सर. यू व्हेरी मच. थँक्यू.